नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नाम हे वेदांप्रमाणेच अनादि अनंत आणि अपौरुषेय आहे. ऐकूया परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे विचार. वेद भगवंताचे वर्णन करतात, तसेच नाम देखील भगवंताचे अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आधी हरि ओम असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि. जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आधी नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून आपण नेहमी नाम घेत जावे. किंबहुना नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल. वेद म्हणजे भगवंताची स्तुती. म्हणून वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, तर त्यांच्या अर्थाकडे असावे. तथापि अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. तेव्हा आपल्याला शक्य तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धीसाठी कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घेत जावे. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.